पाता खालून मारवती चालले वरून हातामध्ये पर्वत घेऊन बापू हे काय म्हणाले मुन्नी बदनाम होई म्हणाले. तुमचे धांगड धिंगा गाणे नव्हतं रे भारूड भजन होय. मग त्याला काय म्हणाले मुन्नी बदनाम होई म्हणा युट्यूबला फोन. सासरे बा अजून एक होतं हाती तांब्याचं भरण चला जाऊ मारुतीला शरण. कोण जावाई होतं का कोणी मातीत उलतले होते का इतके आता आले. बाबा कोठच मेलो नव्हतो. कसं तुमची कुचकुंदा मेली तो ऑप्शन का कोठच गमन बघा. क्षणोक्षणी तिचाच विचार आला. त्याच्यामुळे इकडे तिकडे हिंडालो दिवस काटावे मामा कसे तरी. बापू हे कोण होतं. आरत्या मेलेल्या मावशीचा नवरा होय रे कुसकुंदाचा. तू मावसावर रे याला कशी ओळख राहिलो. हे माझ्या लग्नामध्ये लय लहान होतं आणि त्याच्यात त्याला काचात ठेवलं होतं पुन्हा. बापा जावाई पोराला एक दिस भोईचं भरून घेतलं जन्मलं तर वाकाचात ठेवलं आणि पुन्हा चांगलं जाणतं झालं की पुन्हा कुसकुंदा अंगात आली. आई मी काय अवतान दिलं नाही पाय ते मनानं आलंय. आणि मला लई त्रास दिलेला आहे. मला जाळून घ्यावं लागलं याच्यामुळं. धरण भरलं की धरण भरलं आता कसं जाऊ. इथं उडान पुढे नाही धरणावरून 90 पी आपण नुसतं त्या पोरणे संघटनेचा अध्यक्ष झाला का त्या साधाला फोन केला लावून बरं लावतो आता. लाव. हॅलो साहेब फवारणी संघटनेचा अध्यक्ष बोलतो. आमच्या गावात धरण भरलं त्याचे 2 गेट सोडायला बरं. हो येऊ का तिथं मी. हा अरे काय करायचं धरण भरलं 2 गेट सोडायला धरणाचे 2. आता साहेबाला फोन लावला होता. छोट म्हणजे आता काळजी चांगलं आपण जाऊ एवढ्या पहाटीत पिली का रे. अरे धरण न डवाड होय. पिलो हे सांग बघ तुला वाटेल का मी पिलो दारू. आता नेमकी जाऊ लागलो. हे धरण दिसलं वाटत थांबलो इथं. आपण थेंबे पित नाही पिदडायचा तर मोतीला जात नाही आपण. का तुम्हाला लाज हाता का रे. निवड पिताडे तुम्ही मोतीला जात नाही म्हणाले. काय लाज आहे तुमच्या. चल रे जानबाराव पाटील तपले काय चल 90 घेऊन येऊ. अरे विचारू का तुला एक विचारू का. काय म्हणतो तू गेल्या निवडणुकीला पैसे किती घेतले होते खरं सांग बरं मला. पैसे काय झाले रे काटर दिले 1/2 किलो मटण दिलं तर पाय. वा तुला सलामी द्यावा लागेल बा. मला सलामी द्यायला काय पराक्रम केलाय मी. पराक्रम अरे त्या क्वार्टर आणि 1/2 किलो म्हटल्यामुळे हे पराक्रम झाला. हे डवाट याच्यातून जावं लागेल आपल्याला 90 पी आहे. अरे बापरे हे सगळी का भेटली असं बाप्पा. या नाही का वे सरपंच झाली. सरपंच तुमच्या बुद्धीला पटायला काय धमाड असं गावात आहे. सांगा बरं आम्ही काय करू वरून फंडात आणला की काय घरातून काम करू का. अहो मी 2 संडल पण खाल्ल्या 2. याला सलामी दे याच्या कामाबद्दल सलामी. तुमच्या कुठं ना दिला का बा. काय झालं सांगा बरं तुमच्या. पाणी बरोबर आहे का. काल बी वावरात भांडणे केली आजही काय म्हणजे बरोबर आहे का. भांडण करणं तर कसं राहील. काल एक पोळ्याचं जाऊ द्या म्हणलं बैलाला आणला असेल जराशी वैरण. माझ्या तांबड्या आबाळी जाऊन यानं 2 भारी आणली म्हशीसाठी. आधी तांबड्या बाई म्हणाला आम्ही झोपत होतो उठलो तरी लोक म्हैस वैरण आणून मला भांडण करायला. अबे याचा मिटवा दिली आली की कशाला आले मी. ए भानगड काय पडणार रे बाबा मिटून घ्या. थांबा बसा जरा शांत. जानबाराव बाजाचा गलबला का पाहून येतो मी तिच्या माया भांडण लागली की भांडण मिटली की मिटायो. तू भानगडीचं मिटू आलं की फवारणी संघटनेचा अध्यक्ष मै इज्जत आहे. मिटवा येऊ काय सांगा मला फक्त. अरे बाबा हे पिताडे चल तू काय काम नाही इकडे चल. ए बाबा आता इतक्यावर मिटून घ्या. आता याच्यापुढे भानगड काय करू नका. अहो त्याची चुकी आहे. मी डोळे लावून काल मी स्वतः भांडण पाहिली. त्या पलीकडची चुकी आहे. तुम्ही मिटू नका. अरे तू आलास का अजून. अरे तू येथून जाय रे नाही मार खाशील आता तू. तुम्ही मला सांगायचं काम होतं पलीकडल्याची गलती आहे. मला माहित आहे ना डोळे लावून भांडण पाहिली मी तिथं. हो सांगायचं काम होतं सांगितलं. हा पाटील काय नाही त्याची सगळी गलती होती म्हणाले. ते होतं तिथे संध्याकाळी. अरे बा जाऊ दे त्या पिताड्याचं काय रे. ते पिताडे भानगड करायच्या मागात काय वाली मोळ काय. अहो ते मर्दा सारखा मर्दा आहे का मॅटर मारते याला. अहो त्या हात फक्त रे मी तिथंच होतो. मी तू आपण हात म्हणलो काय केली नाही. मोळ झालं का भांडण लागली याला वाटेल राम ना येतो. चांगली भांडण गणपती घेऊ तर बोले आपण गणपती
काय रे कुठं नाही बे गणपती हा मी गणपती मांडायला आलो माझ्या घरी. ठेव, ठेव. ठेव गणपती. ठेव. घेतला नाही ना का तू चोरून हा? अरे बापरे कसाची नोट गायब केली काय की तुम्ही वा 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 अरे बापो फळ शिरणी मी नाही त्या गोल्यानं त्या यानं खाल्ला प्रसाद आणि ते फळ त्या रुद्रानं नेले चोरून. मी फक्त नोट घेतली. चल चल पैसे काढ तिथले त्या नोट याचे कर्जाचे पैसे दे ठेव काढ काढ खिशात दे पावती द्या खिशात अजून किती नाही राहिले? तो. हा, आहो, नाही. हा हे काय आहे लोकांना ते ठेवलेले नाही ना तू हा, ते मय होतं माझ्या बापून दिले पुढा काय. हा मोठा हटोळ्या झाला पैसे चोरून नाही लागा तू मला बापून दिले चल घराकडे. चल, चल. मय होता. चल घराकडे. चल हे घराकडे. चला भावा झाली सोय आजची गणपती बाप्पा माफ कर वरच्यावर जवानच व्हायल्यासारखं दिसाल बाबा काळे डक्क्याचं व्हायला दाढीच्या बिन मिशाची सगळी सोय झाली की घरी खायची मग म्हातारी कशी बसाल हा बरं झालं कंट्रोलचे तांदूळ खाऊ घालायले बासमती तर नाहीतच की मी आलो शाळेतून. आलो मी. आला का कसं काय रे लवकर उद्या झेंडा आहे ना म्हणून लवकर सोडला आम्हाला सरनं. झेंडा आहे का येता बस बरं झालं तुला विचारतो उद्याच काय हो बापू सांग बरं 15 ऑगस्टला झेंडा वंदन काऊन करतात गावात आपल्या शेजारच्या गावात करत असतील म्हणून आपल्या गावात करत असतील. हा हे पा कोणा काय करून काही करायला तुला चांगलं काय तुला कोण सांगायला तुला असं रात्री बाबाने सांगितलं मला पिण्यामध्ये. हा त्यानं सांगितलं का बाप कसा भेट आहे दुसरं काय चांगलं सांगणार आहे ते चालते. झाली का झोप साहेबाची लेकराला सांगायला या गावात झेंडा करतात म्हणून त्या गावात करतात म्हणा सोबायला का तुम्हाला सोबायला मला जितकं जनरल नॉलेज आहे तितकं सांगितलं मी त्याला ज्ञान. काय तुला जनरल नॉलेज मध्ये चवाली आहे पोराला काही सांगाय भारत उद्या स्वातंत्र्य झाला म्हणून लोक साजरा करतात मला या माणसापासून कोणा स्वातंत्र्य भेटते की तुला स्वातंत्र्य पाहिजे का इंग्रजाला कसं खेळवलं तसं खेळवलं तुला. बाई टाटा काढू नको फक्त हाण त्याला, हाण धर. हॅलो हरभऱ्याचा गुत्ता आहे का बरं बरं मुकडदम साहेबाला सांगतो. मुकडदम साहेब हरभऱ्याच्या गुत्त्याची डील आली आपल्याला. चलो हो गाव हे कोणते गुत्तेदार होत खुर्ची चष्मा तुमचंच आहे का गुत्त. हा आता आले का मुकरदम मग गुत्त दिलं दुसऱ्याला ते भांडवल गुंडाळा सटका चला. 15 तारीख को तू पहचानेगा कि डर क्या होता है. 20 तारीख को पब्लिक को पता चलेगा कि तेरा टक्कर लेने वाला कोई मर्द आया है. 25 तारीख को लोगों के मन से तेरा खौफ खत्म हो जाएगा और 1 तारीख को तू फिनिश. तू है को गुत्तेदार. बापू याच्या काही कार्य केलं काय बोलता तुम्ही चार्जिंग काऊन वेळ झाली. बापू तुमचा काहीच गुन्हा नाही लाईनच नाही. हा तेच म्हणालो आज आपले परा बंद करते ढबर ठेवून दे नाही हेडगाय लावा पडे फैरे याने होते तो मला सोने आले. तीन दिवसाला येणार होते म्हणून माहित झालं अचानकच पहाटे फोन आला कसं काय येणं केलं सोयरिकीचं फायनल करण्यासाठी आलो आम्ही आज. अरे एवढा उताळा हो ना सोयरे पुढे हात तिच्या वढू कराय हे असे काऊन करायले तर अहो याच्या लग्नाचं वय निघून गेल्यामुळे या बावरलेवारी करायला बाकी काही नाही. काय करायला. बरं मी खाऊन येतो कोण ह्याची भाई. हा पाहून ते आपल्या लोनचा हप्ता कवा देणार. रमानव साहेब सोयरी आली घरी उद्या देतो लोन तुमचं समजच फेडतो. ला बाकीचं काही घेऊन देईल मग मला आज हप्ता पाहिजे नाही तर मी सोयरी किती देतो सर. बापू त्या मोबाईल मध्ये आखी याची पिला काढून दे कशा बसा टाकायला. टाकली. झालं काम साहेब चला आपलं. झालं का काम आपलं हो चल ते काय असं देत नव्हते सोयरीकीचं काम दाखवलं म्हणून जमलं. हो मायला कोण्या जन्मीचं पाय पैकी मै सोयरी होती की नाही की काय दुनिया निघाली बा.